रिक्षा चालकाने निर्जन स्थळाकडे रिक्षा वळवली. महिलेचे वस्त्र काढणार तोपर्यंत पोलीस. संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक. त्या रात्री नेमकं असं काय घडलं होतं की एका साधे रिक्षा प्रवासाने काही क्षणात भीषण वळण घेतलं. घटना डोंबिवलीतील कोळगाव परिसराशी संबंधित आहे. त्या दिवशी शुक्रवारची संध्याकाळ होती. नेहमीप्रमाणे अनेक भाविक खिंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत होते. त्यांच्यात ही महिलाही होती. शांतपणे दर्शन घेऊन ती मंदिरातून बाहेर पडली. बाजारपेठ परिसरात पोहोचल्यानंतर तिला घरी जाण्यासाठी रिक्षाची आवश्यकता होती. काही वेळाने एक रिक्षा तिच्यासमोर थांबली. त्या रिक्षात आधीच एक प्रवासी बसलेला होता. महिलेने चालकाला कोळगावला जाण्याबाबत विचारलं. भाडे ठरले आणि ती निर्धास्तपणे रिक्षात बसली. त्या क्षणी पुढे काय होणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. रिक्षा सुरुवातीला नेहमीच्या मार्गानेच पुढे जात होती, त्यामुळे महिलेच्या मनात कोणताही संशय निर्माण झाला नाही. शहरातील वाहतूक मागे पडू लागली आणि काही वेळानंतर रिक्षा अचानक मुख्य रस्त्यावरून दुसऱ्याच दिशेने वळली. आजूबाजूची वर्दळ कमी होऊ लागली. दुकाने मागे पडली. रस्त्यावर माणसांची संख्या कमी दिसू लागली. परिसर अधिकाधिक ओसाड होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. ती सतर्क झाली आणि चालकाला रस्ता का बदलला असा प्रश्न विचारला. मात्र त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट रिक्षा आणखी पुढे निर्जन भागाकडे जाऊ लागली. महिलेचा संशय आता भीतीत बदलू लागला. तिने पुन्हा विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच परिस्थिती आणखी गंभीर बनली. रिक्षातील चालक आणि त्याच्यासोबत बसलेला दुसरा व्यक्ती अचानक आक्रमक झाले. त्यांनी महिलेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. वातावरणात भीतीचं सावट पसरलं. महिलेने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिच्या तोंडावर धारदार शस्त्र ठेवून तिला धमकावलं. आवाज केला तर जीव मारण्याची धमकी दिली आणि अशी माहिती नंतर तपासात समोर आली. त्या निर्जन परिसरात मदतीसाठी हाक मारण्याची ही संधी तिच्याकडे उरलेली नव्हती. प्रत्येक क्षण अधिकाधिक धोकादायक ठरत होता. पुढे काय होईल याची कल्पना करवत नव्हती. दरम्यान रिक्षा अधिक आतल्या भागात गेली. आरोपींचे उद्देश आता स्पष्ट होऊ लागले होते. महिलेवर गंभीर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. त्या महिलेसाठी प्रत्येक क्षण जीवघेणा ठरत होता. आसपास कोणीही नसल्याने तिची सुटका होण्याची शक्यता अत्यंत कमी वाटत होती. पण याचवेळी काहीतरी अनपेक्षित घडणार होते. योगायोगाने त्याच मार्गावर मानपाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक नियमित गस्त घालत होते. पोलीस उपनिरीक्षक सुधीर हसप आणि त्यांचे सहकारी परिसरात फिरत असताना त्यांच्या नजरेस एक रिक्षा संशयास्पद पद्धतीने निर्जन स्थळाच्या दिशेने जात असल्याचे दिसले. अनुभवी पोलिसांना त्या हालचालीत काहीतरी वेगळं असल्याचा संशय आला. त्यांनी वेळ न दवडता त्या रिक्षावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तातडीने रिक्षाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाऊन त्यांनी रिक्षा अडवली. अचानक समोर पोलीस पाहून आरोपींची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षाची तपासणी सुरू केली. त्यावेळी रिक्षामधील परिस्थिती पाहून हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. तपासणी दरम्यान पोलिसांना महिलेची अवस्था अत्यंत धोकादायक वाटू लागली. आरोपी तिच्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत महिलेची सुटका केली. यावेळी महिला जखमी अवस्थेत होती. तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट दिसून आले. घटनास्थळावरून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं. तपासात त्यांची नावे प्रभाकर पाटील आणि वैभव तारे अशी समोर आली. दोघांविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण कारवाईमुळे महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आणि आरोपींचा पुढील डाव पूर्ण होण्यापूर्वीच तो पाडण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, पुरावे, संबंधितांचे जबाब आणि इतर तपास प्रक्रिया पूर्ण करत संपूर्ण घटनेचा तपशील समोर आणण्याचं काम केलं. या तपासात अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आणि आरोपी विरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी चर्चा रंगली होती. विशेषतः गस्तीवर असलेल्या पोलिसांनी योग्य वेळी संशय घेतला नसता तर पुढे काय घडले असते याची कल्पनाच करवत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली होती. सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या सतर्कतेचे आणि धाडसाचे कौतुक केले, कारण काही सेकंदांचा उशीर झाला असता तर परिणाम आणखी गंभीर असू शकले असते. या घटनेतून एक महत्त्वाचा संदेशही समोर येतो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना शक्य असल्यास वाहनाचा क्रमांक लक्षात ठेवणे, मार्ग बदलल्यास तात्काळ सतर्क होणे आणि संशयास्पद हालचाल दिसताच विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच नियमित गस्त घालणाऱ्या पोलिसांचे महत्त्व अशा घटनांमधून प्रकर्षाने अधोरेखित होते. आजही या जुन्या घटनेची चर्चा झाली की त्या महिलेच्या मनातले भय आणि पोलिसांनी दाखवलेले धैर्य दोन्ही गोष्टी लोकांच्या आठवणीत येतात. एका क्षणाचा योग्य निर्णय किती मोठा फरक घडवू शकतो याचे ठळक उदाहरण मानले जाते. समाजात अशा विरोधात सतर्क राहण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. आणि आता शेवटी त्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर, रिक्षा निर्जन स्थळाकडे का वळली होती? कारण चालक आणि त्याचा साथीदार महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या कटाला पूर्णविराम मिळाला तो मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हसप आणि त्यांच्या गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे. त्यांनी योग्य वेळी रिक्षा अडवून महिलेची सुटका केली. या प्रकरणात प्रभाकर पाटील आणि वैभव तारे या दोघांना अटक करण्यात आली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात आला. ही घटना जुनी असली तरी पोलिसांच्या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कामगिरीमुळे आजही महाराष्ट्रभर त्यांचे कौतुक केले जात आहे.